श्रोते हो नमस्कार. 2025 या वर्षाला निरोप देण्याची आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली आहे. जुनं वर्ष सरताना आकाशवाणी मुंबईच्या वृत्त विभागाच्या मागोवा 2025 या 8 भागांच्या मालिकेत आपण संपूर्ण वर्षातल्या महत्त्वाच्या घटनांचं पुनरावलोकन करणार आहोत. या मालिकेच्या आजच्या 5व्या भागात आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया. श्रोते हो, आजचं युग हे तंत्रज्ञानाचं प्रचंड वेगानं होणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीचं आहे असं आपण ऐकतो, वाचतो. हे सार्थ ठरवत 2025 या सरत्या वर्षात अनेक महत्त्वाचे बदल या क्षेत्रांमध्ये घडले. एक महत्त्वाचा बदल किंवा पुढचं पाऊल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा वेगाने झालेला विस्तार. आपल्या लहान सहान प्रश्नांची उत्तरं देण्यापासून ते आपल्याला एक अदृश्य सोबती देण्यापर्यंत एआयचे अनेक अवतार आपण या वर्षात पाहिले. शिवाय एआय प्रमाणे एका विशिष्ट कामापुरतं मर्यादित न राहता मानवी मेंदूप्रमाणे गोष्टी समजून घेणाऱ्या, शिकणाऱ्या, विचार करू शकणाऱ्या, सर्जनशील असलेल्या आणि कोणत्याही क्षेत्रात त्याच कुशलतेने काम करू शकणाऱ्या आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सच्या दिशेनं या वर्षात आपण एक पाऊल पुढे टाकलं असं नक्कीच म्हणता येईल. विक्रम हा पहिला भारतीय बनावटीचा प्रोसेसर याच वर्षी तयार झालेला आपण पाहिला. स्वदेशी सेमीकंडक्टर तयार करायच्या मोहिमेलाही यावर्षी गती मिळाली. श्रोते हो, भारतानं या सरत्या वर्षात तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले. यातला एक मैलाचा दगड म्हणजे भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची अंतराळ यात्रा. ॲक्झिओम 4 मोहिमेअंतर्गत अंतराळ स्थानकावर जाणारे शुक्ला हे पहिले भारतीय ठरले. 25 जून रोजी 4 अंतराळवीरांना घेऊन झेपावलेलं ड्रॅगन हे यान सुमारे 18 दिवस अंतराळात राहून पृथ्वीवर परतलं. भारताच्या पहिल्या वहिल्या मानवरहित गगनयान मोहिमेच्या दिशेनं हे एक अतिशय महत्त्वाचं पाऊल ठरलं. आणि 2025 या वर्षानं अंतराळातून केलेली एक सुटकाही आपल्याला दाखवली. जून 2024 पासून अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी याच वर्षी मार्च महिन्यात सुरक्षितरित्या पृथ्वीवर परतले. भारताच्या खगोलशास्त्रज्ञांनी यंदा 2 महत्त्वाचे शोध लावले. त्यातला पहिला म्हणजे टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या पुण्यातल्या नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स या संस्थेतल्या 2 संशोधकांनी जेम्स वेब दुर्बिणीच्या सहाय्यानं शोधून काढलेली अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि खगोल संशोधकांना गोंधळात टाकणारी दीर्घिका अलकनंदा. या शोधामुळे विश्वाच्या निर्मितीबाबतच्या जुन्या सिद्धांतांना मोठं आव्हान मिळालंय आणि हे रहस्य उलगडण्यासाठी एक नवी दिशाही. याबद्दल अधिक जाणून घेऊया अलकनंदा दीर्घिकेचा शोध लावणाऱ्या संशोधकांपैकी एक प्राध्यापक योगेश वडाडेकर यांच्याकडून. अलकनंदा ही एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण दीर्घिका आहे. एक म्हणजे ती आपल्यापासून अतिशय दूर आहे. तिचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचायला 12.25 अब्ज वर्ष एवढा काळ गेलेला आहे. तर हा काळ साधारणपणे महास्फोटानंतर 1.5 अब्ज वर्षानंतरचा हा काळ आहे. दीर्घिका निर्मितीचे जे सिद्धांत आहेत ते आपल्याला सांगतात की अलकनंदासारख्या मोठ्या दीर्घिका बनायला खूप वेळ लागायला हवा होता. आणखीन एक मोठं वैशिष्ट्य अलकनंदाचं असं आहे की त्याच्यामध्ये आपल्याच आकाशगंगेसारख्या 2 सममित सर्पिल भुजा दिसतात आणि म्हणून ही जी दीर्घिका आहे ती एक सर्पिलाकार दीर्घिका आहे, म्हणजे स्पायरल गॅलेक्सी आहे. आणि ही आपल्याला अशी दिसते आणि हे पण अतिशय अनपेक्षित होतं. म्हणजे अलकनंदाची वैशिष्ट्य सांगायचं झालं तर खूप लवकर खूप मोठी झालेली आहे 2 दृष्टिकोनातनं. एक म्हणजे त्याच्यात अलकनंदामधील ताऱ्यांचं वस्तुमान हे खूप जास्त आहे, साधारणपणे 10 अब्ज पट आपल्या सूर्याच्या. आणि त्याचबरोबर तिचा जो व्यास आहे, डायमीटर जो आहे तो पण खूप जास्त आहे, साधारणपणे 30,000 प्रकाश वर्ष. तर हे सगळं कसं घडून आलं? गॅलेक्सी फॉर्मेशन किंवा दीर्घिका निर्मितीचे जे सिद्धांत असतात त्यांच्या पुढे हे एक मोठं आव्हान आहे. ह्या दीर्घिकेचा शोध जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, जो नासानी पाठवलेली मोठी इन्फ्रारेड दुर्बीण आहे, त्याचा डेटा घेऊन हा शोध लावलेला आहे. या शोधामध्ये 2च फक्त भारतीय शास्त्रज्ञ आहेत आणि निश्चितपणे पुढच्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या दीर्घिका कशा असू शकतात, त्यांची निर्मिती कशी होऊ शकते याच्याबद्दल खूप खगोलशास्त्रज्ञ त्यावर संशोधन करतील. सध्याची दीर्घिका निर्मितीची जी मॉडेल्स आहेत त्यामध्ये सुधारणा करतील आणि कदाचित सिम्युलेशन्सद्वारे सुद्धा नेमकं हे कसं घडून आलं हे आपल्याला समजावून सांगतील.
आता येऊया दुसऱ्या शोधाकडे. 2024च्या मे महिन्यात पृथ्वीवर धडकलेल्या गॅनन सुपरस्टॉर्म या गेल्या 2 दशकांमधल्या सर्वात शक्तिशाली सौर वादळामागचं वैज्ञानिक कारण भारतातल्या संशोधकांनी स्पष्ट केलंय. या संशोधनात मुंबई विद्यापीठातल्या 2 शास्त्रज्ञांचंही योगदान आहे. हे संशोधन नेमकं काय आहे आणि त्याचा भविष्यात पृथ्वीवर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल आपल्याला सांगतायत मुंबई विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागाचे प्राध्यापक अनिल राघव. आतापर्यंत समजलं जात होतं की सूर्यावरून जे उद्रेक होतात तेव्हा सूर्यावर जे काही डार्क स्पॉट बनतायत त्यांच्या ओरिएंटेशनवर किंवा त्यांच्या दिशेवर हे सीएमईच्या दिशा ठरवू शकतो आणि आपण त्याची भाकितं करू शकत होतो. ती भाकितं किती योग्यतेने करता येऊ शकतात याच्यामध्ये आमचं जे संशोधन आहे ते काम करतं. म्हणजे वेगवेगळ्या उपग्रहांचा निरीक्षण जी आम्ही नोंदवली त्या निरीक्षणातून आम्हाला असं कळलं की ही जी सीएमई होती ह्याच्यामध्ये बरेचसे मॅग्नेटिक आकार होते दोरीचे आणि ते भिन्न होते. त्या सगळ्यांचं मर्जर होऊन एक मोठी दोरी बनलेली किंवा दोरीच्या आकाराचं चुंबकीय क्षेत्र बनलेलं जी मोठी सीएमई वाटत होती. पण त्याच्या आतमध्ये छोटे छोटे अजून सीएमई होत्या. आता ह्या ज्या सीएमई होत्या या सीएमईज मध्ये एक प्रकारचं मॅग्नेटिक रिकनेक्शन झालं आणि त्याने एक लोकल किंवा आपण असं म्हणूया एक रिजनल पार्टची एक विद्युत धारेची करंट शीट डेव्हलप झाली आणि ह्या करंट शीटमुळे जी सीएमईची दिशा होती ती लोकल रिजनला सडनली बदलली आणि वादळाची तीव्रता इतकी वाढली आणि हे संशोधन येणाऱ्या भविष्यातील संशोधनाला फार मोठा इम्पॅक्ट क्रिएट करणार आहे. याशिवाय सूर्याच्या कोरोनल मास इजेक्शनचा चंद्राच्या वातावरणावर काय परिणाम होतो याची पहिलीच नोंद भारतासाठी ऐतिहासिक ठरलेल्या चांद्रयान 2नं केली. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनंही यंदा अनेक मोठी यशस्वी शिखरं पादाक्रांत केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या विविध विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धांमध्येही भारतानं उत्तम कामगिरी केली. विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये होणाऱ्या या स्पर्धांमधूनच उद्याचे वैज्ञानिक, शास्त्रज्ञ आणि इंडस्ट्री लीडर्स तयार होत असतात. याबद्दल आपल्याला सांगतायत TIFRचे सहयोगी प्राध्यापक आणि यंदा ऑगस्ट महिन्यात मुंबईतच झालेल्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी ऑलिम्पियाडचे अध्यक्ष अनिकेत सुळे. दरवर्षी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे वेगवेगळ्या ऑलिम्पियाडसाठी भारतीय संघाचे निवड आणि प्रशिक्षण केले जाते. यावर्षी देखील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी या ऑलिम्पियाड पार पडल्या. यावर्षी एकूण 24 भारतीय विद्यार्थ्यांनी या ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतला. त्यापैकी 15 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक तर 9 विद्यार्थ्यांना रजत पदक मिळालं. ऑलिम्पियाड्समध्ये साधारणपणे 30% 35% विद्यार्थ्यांना सुवर्ण किंवा रजत पदक मिळत असतं, पण भारतीय संघाच्या 100% सभासदांना सुवर्ण किंवा रजत पदक मिळालेलं आहे. ही कामगिरी नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. आपण जेव्हा ऑलिम्पियाडमध्ये संघ पाठवतो त्याच्यात आपला दुहेरी फायदा असतो. एक तर जे विज्ञानाची आवड असणारे विद्यार्थी असतात त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक आपण व्यासपीठ मिळवून देत असतो आणि त्यांच्यातल्या विज्ञानाच्या प्रोफिशियन्सीला उत्तेजन देत असतो. त्याचमुळे अनेक ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी हे पुढे विज्ञान किंवा तंत्रज्ञान क्षेत्रामध्येच करिअर करतात. अनेक जण PhD करतात. आपल्याकडच्या विद्यापीठामध्ये IIT आहे, आयसर आहे, अशा ठिकाणी ते नोकऱ्या घेतात. त्यामुळे आपण एक तंत्रकुशल मनुष्यबळ या ऑलिम्पियाडच्या माध्यमातून निर्माण करत असतो. त्याच्याच बरोबर ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होण्याचा एक दुसरा उद्देश असा असतो की आपल्या देशातल्या शिक्षणाचे लेव्हल ही आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून देणे. भारतीय विद्यार्थ्यांची जी सतत चांगली कामगिरी होत असते ऑलिम्पियाड्समुळे, त्यामुळे भारताबद्दलचा आदर हा इतर देशांमध्ये वाढत जातो. त्यामुळे भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी त्यांच्या मनात खात्री वाढत जाते. भारतीय तंत्रज्ञान कंपन्या जेव्हा इतर ठिकाणी काम करायला जातात तेव्हा ह्या अशा रेप्युटेशनमुळेच त्यांचा फायदा होत असतो. त्या दृष्टीने ऑलिम्पियाड मधला सहभाग हा नेहमीच महत्वाचा राहील. श्रोते हो, तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे. या क्षेत्रात होणाऱ्या वेगवान प्रगतीबरोबरच काही धोकेही येतातच. AI वापरून तयार केलेले दिशाभूल करणारे फोटोज, व्हिडिओज, कागदपत्र आपण रोज पाहतोय. या सरत्या वर्षात फारच बोकाळलेला असाच एक प्रकार म्हणजे डिजिटल अटक. कित्येक नागरिकांना याचा फटका बसला आणि कोट्यावधी रुपयांचं नुकसानही सहन करावं लागलं. सगळ्याच प्रकारच्या डिजिटल फसवणुकीची प्रकरणं या वर्षात वाढल्याचं दिसून आलं. डिजिटल अटक म्हणजे नेमकं काय, यात नेमकं काय होतं आणि कसे सोपे उपाय त्यापासून आपल्याला सुरक्षित ठेवू शकतात, ऐकूया सायबर गुन्हे क्षेत्रात काम करणारे वकील ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी यांच्याकडून.
डिजिटल अरेस्ट हा खरा कायदेशीर प्रकार नाही हो, तो एक सायबर फसवणूकचा प्रकार आहे. यामध्ये भामटे स्वतःला पोलीस अधिकारी, सीबीआय, ईडी, सायबर क्राईम अधिकारी, कधी कधी न्यायाधीश तर कधी कधी बँक अधिकारी असे भासवतात आणि फोन, व्हिडिओ कॉल, व्हॉट्सॲप किंवा ईमेल वरून सांगतात की तुमच्यावर गुन्हा दाखल आहे, तुमचं आधार बँक खाते संशयास्पद आहे, व्यवहारात कुठच्या तरी सापडलं गेलं आहे, ते कुठच्या तरी फ्रॉड व्यवहारात तुम्हाला आत्ता सहकार्य केलं नाही तर तुम्हाला अटक होईल. यानंतर ते तुम्हाला सतत व्हिडिओ कॉलवर ठेवतात, म्हणजे तुमच्यावर लक्ष ठेवता येईल त्यांना. तुम्हाला कोणाशीही बोलून देत नाही, ही गोपनीय आहे असं सांगतात. पैसे भरायला किंवा OTP, KYC तपशील द्यायला भाग पाडतात. हीच मानसिक कैद म्हणजे डिजिटल अरेस्ट होय. आपण ह्या डिजिटल अरेस्ट पासून स्वतःला वाचवणार कसे? 7 सुवर्ण नियम जे आज मी तुम्हाला सांगत आहे हे लक्षात ठेवा. नंबर 1, भारतामध्ये पोलीस, ईडी, CBI कधीही फोन, व्हिडिओ कॉल करून अटक करत नाही. नंबर 2, जेव्हा कोणी असं तुम्हाला सांगेल ताबडतोब पैसे भरा, म्हणजेच अर्जन्सी दाखवतात आणि ती फसवणूक आहे. लक्षात ठेवा, कोणताही कायदेशीर अधिकारी तुमच्याकडनं UPI, गिफ्ट कार्ड, क्रिप्टोकरन्सी, पर्सनल अकाउंटमध्ये पैसे मागत नाही. नंबर 3, OTP, KYC, आधार, पॅन कधीही कोणाला देऊ नका. कुठल्याही सरकारी चौकशीसाठी OTP लागत नाही. नंबर 4, भीती वाटली तर लगेच कॉल कट करा. नंबर 5, कोणाशी तरी नक्की बोला, त्यांनी दिलेल्या धमकीला घाबरू नका. गुप्त ठेवायला सांगणं हाच सर्वात मोठा इशारा आहे. नंबर 6, अधिकृत पडताळणी करा. खरंच काही प्रकरण असेल तर लेखी नोटीस येते. 7वं आणि शेवटचं सांगेन, तक्रार नोंदवा, घाबरू नका. लोक काय म्हणतील ह्याची काळजी नको. 1930 ही सायबर क्राईम हेल्पलाईन आहे, ह्यावर जाऊन तक्रार नोंदवा. जर हा नंबर बिझी येत असेल तर cybercrime.gov.in ह्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. लवकर तक्रार म्हणजे पैसे परत मिळण्याची जास्त शक्यता. थोडक्यात सांगायचं तर डिजिटल अरेस्ट हा कायदा नाही, तो सायबर गुन्हा आहे. भीती हा त्यांचा शस्त्र आहे, जागरूकता ही आपली ढाल आहे. दरवर्षीप्रमाणे विज्ञान, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांततेसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्रतिष्ठेचे नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. प्रथिन विज्ञानातल्या संशोधनाबद्दल डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर या तिघांना रसायनशास्त्राचा नोबेल मिळाला. भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जॉन क्लार्क, मिशेल डेव्होरे आणि जॉन मार्टिनेस यांना क्वांटम भौतिकशास्त्रातल्या संशोधनासाठी देण्यात आला. तर मेरी ब्रंकोव्ह, फ्रेड रॅमस्टेल आणि शिमोन साकागुची यांना वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यांच्या संशोधनामुळे ऑटोइम्यून आजारांवर उपचार करायला आणि कर्करोग तसंच स्टेम सेल प्रत्यारोपणानंतरची गुंतागुंत कमी व्हायला मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचं यावर्षी 20 मे रोजी निधन झालं. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार सोहळ्यात विज्ञान रत्न पुरस्कार देऊन त्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. याशिवाय देशभरातल्या 8 शास्त्रज्ञांना विज्ञान श्री, 13 जणांना विज्ञान युवा आणि एका समूहाला विज्ञान समूह पुरस्कारानं गौरवण्यात आलं. श्रोतेहो, प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ लिझा माइटनर म्हणतात, विज्ञान हे लोकांना निस्वार्थीपणे सत्य आणि वस्तुनिष्ठतेचा पाठलाग करायला शिकवतं. विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे आपलं जग आणखी जवळ आलंय. तर दुसरीकडे सायबर सुरक्षा, AIचं नियमन, खरं खोटं यातली बेमालूम सरमिसळ अशी आव्हानंही या क्षेत्राने आपल्यासमोर उभी केली आहेत. या आव्हानांचा सामना आपण कसा करतो आणि विज्ञान तंत्रज्ञानातली ही प्रगती कोणत्या नव्या दालनांचे दरवाजे आपल्यासाठी उघडते हे येतं वर्ष सांगेलच. श्रोतेहो, आपला मागोवा 2025 हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा मागोवा 2025 हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, लेखन आणि समन्वय प्रिया जाधव, प्रसारण सहाय्य भारती गांधी, संपादन आणि निवेदन अंकिता आपटे.